नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुरवठा निरीक्षक आज झालेला पेपर घेतलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याकडे पेपर झाला होता आणि परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते या संदर्भामध्ये आज आपण व्हिडिओ घेतलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलाय। पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या एका जिल्ह्यामध्ये बघा। पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण आहे, सर्वांना माहित आहे। तर हे खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये बघा पाचगणी। बघा विद्यार्थी मित्रांनो, पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण सातारा या जिल्ह्यामध्ये बघा। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक दुसरा पहा। SI पद्धतीमध्ये शक्तीचं एकक खालीलपैकी कोणतं आहे। SI या पद्धतीमध्ये शक्तीचं एकक खालीलपैकी कोणतं आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, SI या पद्धतीमध्ये शक्तीचं एकक कोणतं आहे। तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 उत्तर आपलं करेक्ट यायला पाहिजे। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 उत्तर आपलं करेक्ट यायला पाहिजे। बघा, SI या पद्धतीमध्ये वॅट हे शक्तीचं एकक आहे बघा। ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पहा। दादासाहेब फाळके या पुरस्काराची रक्कम आता किती करण्यात आलेली आहे बघा। दादासाहेब फाळके या पुरस्काराची रक्कम आता किती करण्यात आलेली आहे बघा। विद्यार्थी मित्रांनो, दादासाहेब या पुरस्काराची रक्कम आता 15 लाख एवढी करण्यात आली बघा। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर असेल। विद्यार्थी मित्रांनो, दादासाहेब फाळके या पुरस्काराची रक्कम अगोदर 10 लाख होती, तर ती आता 15 लाख एवढी ती करण्यात आलेली आहे बघा। ऑप्शन क्रमांक 4 हे आपले योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न पहा। खानदेशामध्ये तापी नदीच्या खोऱ्यामध्ये बघा। खानदेशामध्ये तापी नदीच्या खोऱ्यामध्ये महाराष्ट्रामधला अति उत्तरेकडचा जिल्हा बघा कोणता जिल्हा आहे बघा। महाराष्ट्र राज्यामधला अति उत्तरेकडचा जिल्हा कोणता एक जिल्हा आहे बघा। अति उत्तरेकडचा जिल्हा। विद्यार्थी मित्रांनो, अति उत्तरेकडचा जिल्हा म्हणजे नंदुरबार हा जिल्हा महाराष्ट्रामध्ये अति उत्तरेकडचा तो जिल्हा आहे। पुढचा प्रश्न पहा। भारतामधला सर्वात मोठी बहुउद्देशीय योजना खालीलपैकी कोणती आहे। भारतामधली सर्वात मोठी बहुउद्देशीय योजना खालीलपैकी कोणती आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, भारतामधली सर्वात मोठी बहुउद्देशीय योजना कोणती आहे। तर ऑप्शन क्रमांक 2 भाकरा नानगल भारतामधली सर्वात मोठी बहुउद्देशीय योजना आहे। पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो। भारतामध्ये एकूण वन क्षेत्रापैकी किती टक्के वनक्षेत्र हे हिमालयामध्ये आहे बघा। भारतामध्ये एकूण वनक्षेत्रापैकी बघा एकूण किती टक्के वनक्षेत्र हे हिमालयामध्ये आहे। बघा विद्यार्थी, चांगला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो। भारतातील एकूण वनापैकी 52% वन हे विद्यार्थी मित्रांनो हिमालयामध्ये ते वन आहे बघा। ऑप्शन क्रमांक 3 हे आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7 पहा। एकेश्वर निष्ठांची कैफियत हा एक ग्रंथ आहे, तर तो ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला तो ग्रंथ आहे बघा। एकेश्वर निष्ठांची कैफियत हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला तो ग्रंथ आहे बघा। एकेश्वर निष्ठांची कैफियत। विद्यार्थी मित्रांनो, हा ग्रंथ ऑप्शन क्रमांक 3 राहील। न्यायमूर्ती रानडे यांनी एकेश्वर निष्ठांची कैफियत हा ग्रंथ लिहिलेला आहे बघा। प्रश्न क्रमांक 8 पहा। मानवी समता हे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केलेलं मासिक आहे बघा। मानवी समता हे मासिक आहे, तर हे मासिक कोणी सुरू केलेलं मासिक आहे बघा। मानवी समता। विद्यार्थी मित्रांनो, मानवी समता हे मासिक महर्षी कर्वे यांनी ते सुरू केलेलं एक मासिक आहे बघा। ऑप्शन क्रमांक 4 हे आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9 पहा। सन सिटी हे खालीलपैकी कोणत्या एका शहराचं टोपण नाव आहे बघा। सन सिटी हे कोणत्या एका शहराचं टोपण नाव आहे बघा। सन सिटी। बघा विद्यार्थी मित्रांनो, सन सिटी हे जोधपूर या शहराचं ते टोपण नाव आहे बघा। ऑप्शन क्रमांक 1 हे आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 10 पहा। प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर यांच्या संबंधीची समिती कोणती समिती होती बघा। अप्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर यांच्या संबंधित समिती खालीलपैकी कोणती समिती होती बघा। विद्यार्थी मित्रांनो, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर यांच्या संबंधित समिती कोणत्या प्रकारची समिती होती।
तर राजा चलया यांच्या प्रकारची ती समिती होती. ऑप्शन क्रमांक 3 हे आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11 पहा, कुष्ठरोग हा कशापासून होणारा तो रोग आहे. बघा, कुष्ठरोग हा खालीलपैकी कशापासून होणारा तो रोग आहे. कुष्ठरोग, तर कुष्ठरोग हा जीवाणूपासून होणारा तो एक रोग आहे. बघा, ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 पहा, खालीलपैकी कोणत्या एका जीवाणूमुळे दुधाचं रूपांतर दह्यामध्ये होत असते. खालीलपैकी कोणत्या एका जीवाणूमुळे दुधाचं रूपांतर हे दह्यामध्ये होत असते, तर ते जीवाणू खालीलपैकी कोणता आहे. बघा, ऑप्शन क्रमांक 3 आहे लॅक्टोबॅसिलस या प्रकारचे ते जीवाणू आहे, यांच्यामुळे दुधाचं रूपांतर हे दह्यामध्ये होत असते. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा, सिन्नाबार हे खालीलपैकी कशाचं धातुक आहे. बघा, सिन्नाबार हे पुढीलपैकी कशाचं धातुक आहे. सिन्नाबार, बघा विद्यार्थी मित्रांनो, सिन्नाबार हे पाऱ्याचं धातुक आहे. बघा, ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो, संगर या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा. बघा, संगर या ठिकाणी शब्द विचारला होता. संगर या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. संगर, बघा, संगर म्हणजे काय असतो, तर संगर म्हणजे लढाई. ऑप्शन क्रमांक 2 संगर म्हणजे युद्ध, लढाई, आक्रमण. बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 हे आपले योग्य अर्थ आहे. पुढचा प्रश्न पहा, पयोधर या ठिकाणी शब्द विचारला. बघा, पयोधर या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा होता. बघा, पयोधर, बघा विद्यार्थी मित्रांनो, पयोधरचा योग्य अर्थ कोणता असेल, तर ढग या ठिकाणी योग्य अर्थ आपला होईल. पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी, वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. बघा, वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. बघा, या ठिकाणी वाक्य काय विचारले. बघा, सर्वांनी शांत बसावे. बघा, सर्वांनी शांत बसावे हे कोणत्या एका प्रयोगाचं वाक्य आहे, तर अकर्मक भावे या प्रयोगाचं ते वाक्य. बघा, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, पुढील शब्दापैकी आपल्याला भाववाचक नाम ओळखायचं. बघा, पुढील शब्दापैकी आपल्याला भाववाचक नाम ओळखायचं आहे. बघा विद्यार्थी, भाववाचक नाम ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील. शांतता या ठिकाणी हे भाववाचक नाम आहे. प्रश्न क्रमांक 18 पहा, अंदमान आणि निकोबार हे बेट समूह कोणत्या एका समुद्रामध्ये आहेत. बघा, अंदमान व निकोबार हे बेटे कोणत्या एका समुद्रामध्ये आहेत. बघा, अंदमान व निकोबार, बघा विद्यार्थी मित्रांनो, अंदमान व निकोबार ही बेटे बघा बंगालचा उपसागर. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. बघा, तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलला सर्वांनी जॉईन व्हायचं आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. लिंकला क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता.